महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आजकालच्या तरुण पिढी ही जोमाने परिवर्तन होत चालली। पूर्वीच्या पिढीपेक्षा सध्याचं युग हे अतिशय वेगळ्या प्रकारचं वळण घेत आहे। फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरच्या माध्यमातून हल्लीचे युग हे मोबाईलचे युग झाले आहे। त्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळे डे साजरे करण्याची प्रथा सुरू झाली। त्यापैकीच एक म्हणजे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस। विदेशी संस्कृतीने आजकाल तो दिवस तरुण पिढीमध्ये हमखास साजरा केला जातो। तरुणाईचे जोडपे, ज्याला आपण हल्ली कपल म्हणतो, त्यांची योजना ही खुल्या स्वरूपात राबवतात। निर्लज्जतेचे अश्लीलपणे समाजात प्रेमाचे प्रदर्शन करणे त्यांना आनंदमय वाटते। विदेशी लोकांचा चुकीचा आदर्श घेऊन अंग प्रदर्शन करत आपली संस्कृती लाथाडून ही पिढी स्वतःच्या घरादाराची देखील इज्जत न राखता समाजात हुंदडत असते। याचा एक वाईट आणि वेगळा परिणाम हा नकळतपणे समाजावर होत जातो। एक ठराविक वयात तरुण किंवा तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि जीवन व्यर्थमय बनवतात। फक्त शारीरिक आकर्षण म्हणजे प्रेम नाही हे त्यांना कितीही समजावलं तरी त्या वयात समजत नाही। पण वेळ गेल्यावर मात्र स्वतःला दोषी मानून त्यांची वाटचाल वाममार्गी होऊ लागते। अशा प्रसंगाने अनेकांच्या आयुष्याची होळी झाली आहे। कित्येक घरे उद्ध्वस्त झाली आहेत। हे सर्व होण्याचं कारण म्हणजे तरुणाईचे वाईट आणि अश्लील प्रेम प्रदर्शन। आणि हे सर्रास 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे ला केले जातं। हा प्रेमाचा दिवस युवक युवती फक्त आपल्या प्रियसी किंवा प्रियकर यांच्या बरोबरच का साजरा करतात? आई वडील, बहीण भाऊ, मित्र, गुरु इत्यादी प्रकारची अनेक नाती असूनही ही जवान पोरं फक्त प्रियसी किंवा प्रियकर यांच्या बरोबर साजरा करतात असे वातावरण त्या दिवशी समाजात आढळते। अनेक तरुण टवाळखोरपणे युवतींवर आपले प्रेम अरेरावीने लादण्याचा प्रयत्नात असतात। या प्रकारामुळे समाजात खून, मारामारी, बदनामी, बलात्कार इत्यादी प्रकारचे गुन्हे घडू शकतात। यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे घडल्याने त्या दिवशीच बंदोबस्ताची जबाबदारी ही पोलिसांवर असते। प्रेम प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपास करताना देखील पोलिसांची ही खूप रस्सीखेच होते। महाराष्ट्राची ही संस्कृती जपण्यासाठी आई बहिणीची इज्जत ठेवण्याची जबाबदारी स्वीकारून प्रशासनाने व्हॅलेंटाईन डे वर कायदा निर्माण केला पाहिजे, अन्यथा तरुणाईचे भविष्य धोक्यात येऊ शकते अशी प्रतिक्रिया समाजातील काही समाजसुधारक आणि पोक्त विचारवंत यांनी दिली। व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट व्हायला पाहिजे। कारण कसं आहे ना की त्याच्यामध्ये आपण वर्षातून एक दिवस येतो असं नाही त्याचं, पण सेलिब्रेशन होताना कसं मनातल्या भावना पण आपण त्याला व्यक्त करतो। एक प्रेमाचा दिवस असतो, म्हणजे आपल्या रोजच्या रेग्युलर दगदगीच्या जीवनातून आपण एक दिवस म्हणजे देऊ शकतो। नेहमी देतोच आपण, पण हा दिवस एक वेगळा सेलिब्रेट केला जातो आणि चांगलं आहे। आणि काही म्हणजे असे विरोध पण असतात संघटनेचे, त्यांचंही बरोबर आहे, चुकीचं आहे असं नाहीये, पण हे असं का होतं हे पण आजच्या पिढीने विचार करायला पाहिजे। काही मर्यादेच्या बाहेर जाऊन जर काही त्याचं होत असेल पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण, ते खूप चुकीचं आहे। एक लिमिटमध्ये राहून तुम्ही ते सेलिब्रेट करणं खूप चांगलं आहे। व्हॅलेंटाईन डे हा फक्त काही कपलसाठी असावा असं नाहीये। व्हॅलेंटाईन डे मध्ये तुम्ही म्हणजे तुमचे आई वडील आहेत, आजोबाजी आहेत, काही दीर वहिनी असतील तर यांना पण तुम्ही वेळ दिला पाहिजे। त्यांनाही तुम्ही म्हणजे एक प्रेमाचं काही प्रतीक असेल किंवा त्यांच्यासाठी प्रेमासाठी काही गोष्टी करता आल्या असतील तर त्या करायला पाहिजे। आई वडिलांकडे लक्ष द्यायला पाहिजे। त्यांना पण तुम्ही व्हॅलेंटाईन सेलिब्रेट गिफ्ट देऊ शकता, तुमच्या वहिनी दादांना देऊ शकता। व्हॅलेंटाईन डे व्हायला पाहिजे सेलिब्रेट। सांगलीहून जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडक, ऋषिकेश माने, गरजा महाराष्ट्र न्यूज। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।